नामदेव महाराजांनी वर्णन केलं. ऐका, सावधान होऊन ऐका शिवाची कथा. सावधान शिवरात्र कथा, ऐका सावधान कथा शिवरात्र. सावधान कथा शिवरात्र, ऐका सावधान कथा शिवरात्र, ऐका सावधान कथा शिवरात्र, ऐका सावधान कथा शिवरात्र. ऐका सावधान कथा शिवरात्र, सावधान कथा शिवरात्र. पावन पवित्र तिहि लोक, पावन पवित्र तिहि लोक, भाव धरून आचरिता जरी, भाव धरून आचरिता जरी, भाव धरून आचरिता जरी, हो भाव धरून आचरिता जरी. ऐका सावधान कथा शिवरात्र, पावन पवित्र तिन्ही लोकी. ही कथा भाव धरून जर ऐकत असाल तर वास शिवपरी घडे त्यासी, तुम्हाला शिवलोकाची प्राप्ती होईल, शिव सायुज्यता प्राप्त. अत्यंत रमणीय आणि शिवरात्रीची गोड कथा आहे बघा. पूर्वी एक नगर होतं कांचीपुरी, त्याचं नाव. आणि त्या कांचीपुरी नगरीचा राजा होता, ना होतं सोमदत्ती. भरपूर श्रीमंत होता राजा, सोमदत्ती राजा. त्याला हवा 500 बायका होत्या, 500 बायका. आणि त्याच्यातल्या 2 पतिव्रता होत्या. आता ही कथा शिवलीला अमृतातही आली, पण तिथं जरा वेगळी आली. ही नामदेव माची, नामदेव महाराजांनी वर्णन केली. आम्ही वारकरी म्हणून त्यांची सांगतोय. कांचीपुरीचा राजा सोमदत्ती, 500 बायका, त्यातल्या 2च पतिव्रता होत्या. बाकीची कुठं ना कुठं थोडं चुकलंच होतं त्यांचं. आणि मग शास्त्राचा नियम असतो मायबाप. शास्त्र असं म्हणतंय, राजानं पाप केलं, राष्ट्रानं पाप केलं, राजाला भोगावं लागतंय. जगानं केलं पाप, राजाला भोगावं लागतंय. आणि राजानं केलं पाप, कुलगुरूला भोगावं लागतंय. तसं शिष्यानं पाप केलं, गुरुला भोगावं लागतंय. आणि बायकून पाप केलं, नवऱ्याला भोगावं लागतं. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्य केले पाप गुरुने भोगावे, भोगावे गुरुने. शिष्य केले पाप भोगावे. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, शिष्य केले पाप गुरुने. स्त्रीने केले घेणे परोशासे, स्त्रीने केले घेणे, केले घेणे परोशासे. बोल धर्मशास्त्र जानती सर्वही, बोल धर्मशास्त्र जानती सर्वही. पूर्ण धर्मशास्त्र जाणावे धर्मशास्त्र जानती सर्वही, बोल धर्मशास्त्र जाणते सर्वही.
शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे लागे पुरुषासे. महाराज म्हणाले, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राजियाचे सर्व पुरोहिता. जगाने पाप केलं राजाला भोगावं लागेल, राजानं पाप केलं पुरोहिताला भोगावं लागेल, शिष्यानं पाप केलं गुरुला भोगावं लागेल, पत्नीनं पाप केलं पतीला भोगावं लागेल. बघा, म्हणून शिष्य करताना गुरुने जरा तपासून केला पाहिजे. एक महाराज होते, ते म्हणायचे, शिष्य चुकला की गुरुची एक बरगडी मोडते. मग मावले, हो पाप करू नका, केलं पाप तुमच्या सकट तुमच्या मालकालाही भोगावं लागेल. पुण्य करी जा, तुमचं पुण्य मालकाला जात नसते, मालकच तुमच्याकडे येत असते. त्या राजाच्या पत्नीनं पाप केलं, 498 करतात. दोघी पतिव्रता होत्या, पण 498 जणीच्या पापाचा परिणाम हा राजा मृगयोगिनी जन्माला आला, हरिण झाला, काळवीट झाला. आणि त्याच्या सख्या पतिव्रता ज्या होत्या खऱ्या, त्याही राजाबरोबर हरणी झाल्या आणि मृत्यू लोकात जन्माला आल्या. आता कथेत कथा, दुसरी कथा आणखी नाही. इकडे इंद्राच्या दरबारात एक सेवक होता, तो इंद्राची सेवा करायचा. झाडून काढायचं, पाणी नेऊन द्यायचं, हांतरून टाकायचे इंद्राची, गाद्या हातरायच्या, इंद्राला झोपायला सोय करायची सगळी. नाव होतं भूतसेन. काय होतं नाव? देवलोकी इंद्र सेवेसी सादर भूतसेन चाकर होता तेथे. बाळासाहेब, एके दिवशी त्या भूतसेनानं इंद्राची खोली झाडून काढली, सतरंजी हातरली, गादी टाकली. आणि त्याच्या मनात आलं, काय महाराज लोकांच्या गाद्या भारी आहेत म्हणला, बसून तरी बघा. आणि ऐका, तो भूतसेन इंद्राच्या गादीवर बसला, आणि गादीवर बसल्यास त्याला वाटलं लुळून बघावा. जरा पाठ टेकवली, आता ती इंद्राची गादी होती महाराज, पाठ टेकवल्या बरोबर डोळा लागला. तितक्यात इंद्र आला, पाहिलं त्यानं, माझ्या गादीवर बसला. शाप दिला, तो भिल्ल म्हणून जन्माला येशील. आणि तो भूतसेन नावाचा इंद्राचा चाकर, पण या मृत्यू लोकांमध्ये भिल्ल जाती जन्माला आला. नाव ठेवलं चंड भिल्ल. तो पारधी झाला. हे पहा, कीर्तनात खुर्चीवर बसू नये. का? कीर्तनाची गादी, मोठ्याची गादी, नारदाची गादी, ती गादी खाली असली की आपण गादीपेक्षा उंच बसू नये. कथा करायच्या गादीच्या बरोबर बसू नये. अजून सांगू, श्री गुरुच्या गादीवर बसू नये. गादीवर नाही, त्यांच्या आसनाच्या बरोबरीनं सुद्धा बसू नये. महाराज म्हणाले, जर तुम्ही श्री गुरुच्या मोठ्याच्या आसनाला आसन लावून बसत असाल तर तुम्हाला स्वमाता गमनाचं महापाप लागेल. एक आसनी आसनी आसन, पूज्य एक आसनी आसनी आसन, पूज्य एक आसनी आसनी आसन पूज्य एक आसनी आसनी आसन, पूज्य एक आसनी आसनी आसन, पूज्य एक आसनी आसनी आसन, पूजे आसनी आसनी आसन. पैसता गमन मातेसी, पैसता गमन मातेसी, पूज्य एक आसनी आसनी आसन, पूज्य एक आसनी आसनी आसन, पूज्य एक आसनी आसनी आसन, पूजे आसनी आसनी आसन, पूजे आसनी आसनी आसन, पूजे आसनी आसनी आसन. पूज्या एकासनी आसनी आसन, बैसता गमन मातेशी ते. महाराज म्हणाले, पूज्य व्यक्तीच्या आसनावर बसू नका. पूज्य व्यक्तीच्या आसनाला आसन लावून त्यांच्या बरोबरीनं सुद्धा बसू नका. त्यांच्या आसनाला आसन लावून बसत असाल, त्यांच्या आसनावर बसत असाल तर स्वमाता गमनाचं महापाप लागतं. बघा, आम्ही तो दिला
तू भिल्ल होऊन पडशील. आणि तो चंड भिल्ल नावाचा पारधी झाला मृत्यू लोकामध्ये इथे. आणि मग एके दिवशीचा प्रसंग आहे. मुलं बाळ होती त्याच्या प्रपंचामध्ये, बायको होती, हातामध्ये धनुष्य शस्त्र घेतलं. शिकार केल्याशिवाय भागत नव्हतं, पोटाला काहीतरी लागत होतं. सकाळी लवकरच उठला, स्नान केलं, धनुष्य हातात घेतला आणि शिकारी करता निघाला चंड भिल्ल. असा रस्त्यानं जात होता. रस्त्याने जाता जाता महादेवाचं मंदिर पाहिलं. अफाट गर्दी जमली होती. लोक शिवाची पूजा करत होते. कोणी दूध, कोणी दही घालत होतं त्याच्यावर. यानं ते सगळं पाहिलं. नास्तिक विचार मनामध्ये करू लागला, अरे काय मूर्ख लोक आहेत म्हटला. इथं खायला आम्हाला नाही म्हणला आणि इथं दूध आणि दही वातालीत म्हणला. आणि हर 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 नामे गरजती. मूर्ख आहेत म्हणला. अरे हे उगे कान राहती, हर हर नामे गरजती. हे गब्बसत का नाही. असं तिथून ते बघून पुढं निघाला, पण मुखामध्ये चाळा बसला. आणि मग चाळा बसला की एखादी गोष्ट माणसाने ऐकली असती ती तोंडाला सारखं येते. उगं बसल्या बसल्या एखादं गाणं एका दिवसभर येते तेवढंच तुकडं. तसं त्याला चाळा बसला आणि ते रस्त्याने चालता चालता मी हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 म्हणत निघाला. गावाच्या बाहेर वनामध्ये गेला. एका सरोवराच्या जवळ, एका तळ्याच्या जवळ त्यानं एक वृक्ष पाहिला. बेलाचं झाड होतं. ते इतकं विस्तीर्ण होतं ते आकाशापर्यंत जाऊन जमिनीला परत फांदी आल त्याच्या. असं विस्तीर्ण होतं ते. त्या बिल्व वृक्षावर तो चढला, एका फांदीवर बसला. पण आता समोरच दिसेना म्हणून एका हातामध्ये धनुष्य धरलं आणि उजव्या हातानं बेलाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचा. आणि मुखानं हर हर, चाळा बसला होता तोंडात, मुखानं हर हर महादेव. आणि हे जिथं चाललं होतं त्या बेलाच्या झाडाखाली पूर्वी जुनाट असलेलं शिवलिंग स्थापन केलं होतं. त्या बेलाखाली पान तोडायचा, खाली टाकायचा आणि हर हर म्हणायचा. सहज क्रिया घडत चालली. ते पिंडीवर पडायचं. आणि योगायोग त्या दिवशी शिवरात्री. सकाळपासून उपवास, रात्र चालू झाली, जागरण घडतंय आपोआप. मुखामध्ये हर हर नामाचा चाळा आहे. सतत बेलाचं पान तोडून खाली टाकतोय. शिवाच्या अंगावर ते पडत राहतंय. तो टाकतो समोर दिसावं म्हणून. आमच्या बाबाला वाटतंय माझा भक्त माझी आराधना करतोय. जसा जसा बेलाचा पाला डोक्यावर पडायला लागला तसा तसा हा बाबा प्रसन्न व्हायला लागला. माता पडता पाला, आहा, माता पडता पाला, आहा, माता पडता पाला, माता पडता पाला. सांगतेने संतोषला, सांगतेने संतोषला. माता पडता पाला, पाला, माता पडता पाला, माता पडता पाना, माता पडता पाना. माथा पडता पाला, सांबतेने संतोषला. शिवजी त्याच्यावर प्रसन्न झाले. सप्त जन्माचं पाप त्याचं मुळीहून भस्म झालं. आता बारीक आहे. शिवाने यमाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, जा बरं, तो माझा भक्त माझ्या नावाने पाला टाकायला लागला, जा त्याला भेटा. यम खाली आली आणि त्याच्यासमोर उभं राहिले. ए, मला महादेवानं पाठवलंय, काय पाहिजे माग. आता यम प्रसन्न झाल्यावर मागायची अक्कल लागते. काही चांगलं मागावं का नाही. आता बोलून चलून शिकारीच होता. तो म्हणला, यम महाराज महादेव प्रसन्न म्हणे. हो, काय जे मागेल ते मिळणार म्हणे. हो, मग मला काही नको म्हणला. मला फक्त पशु पक्ष्याची भाषा कळावी. मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी. मला पशु पक्ष्याची भाषा कळावी, काही नको दुसरं. ये म्हणले तथास्तु. निघून गेले. आता भाषा कळायली. बाण लावून बसला. आणि तेवढ्यामध्ये पूर्वजन्मातला सोमदत्ती नावाचा राजा, पत्नीच्या पापामुळे मृग झालेला, हरिण झालेला राजा, तहानेनं व्याकुळ होऊन पाणी पिण्याकरता त्या सरोवराच्या जवळ आला. डोलत डोलत उड्या मारत आकाशा इतक्या उड्या झेप घेत होत्या.
सुंदर उड्या मारत ते हरिण सरोवराच्या जवळ आलं. तोची मृग पहा आला उदकाशी, उड्डाण गगनाशी घाली तसे. उड्या मारत आलं ते. त्यानं तिथे जाळं लावलं होतं. जाळ्यामध्ये त्याचा पाय अडकला. अडकल्याबरोबर तो मृग सावध झाला. सुटण्याचा उपाय करू लागला. पायाला झटके देतोय. पण लक्षात ठेवा, जितका सुटण्याचा उपाय करतोय तितके जास्त आढे पायाला बसत जातात, तितका जास्त बंधनात पडतो. व्याकुळ होतो, इकडे तिकडे पाहतो. कोणी सोडविल का मला पाहत राहतो, पण कोणी दिसत नाही. इकडे याचं चाललंय, पान तोडायचं, खाली टाकायचं, हर हर म्हणायचं. आता शपथ वगैरे घेतली, हे नामदेवाने वर्णन केलं नाही. तेवढ्यामध्ये त्याची धाकटी पत्नी हरणी झाली होती. ती धाकटी हरणी तिथे आली. मालकाला पाहिलं अडकलेलं. जवळ जाते. मालक, कशी अडकलात तुम्ही इथे? कळालंच नाही का? अंधारात आलो, उड्या मारत आलो. कोणीतरी इथे जाळं लावलं होतं बघ, पाय अडकला माझा. तुझा घरी. नाही मालक, नाही जाणार. या दोघांचं बोलणं चाललंय तितक्यात थोरली हरणी तिथे येते. ती पाहते, ती जवळ जाते. राजे, का बसलात? चला ना घरी. ताई, आपल्या मालकाचा पाय जाळ्यात अडकला ग. आता काय घरी आपलं? आता इथेच बसू आपण. ती हरणी येते. तीही त्या काळविटाच्या जवळ बसते. मालक, तुमच्याशिवाय आता आम्हाला जगणं होणार नाही बघा. मी तुमच्या बरोबर येते. गेल्या जन्मापासून आम्ही तुमच्या बरोबर आहेत ना. मग मी थोरली आहे, मी तुमच्या बरोबर येते. ती त्या धाकटीला विनंती करते, बाई, तुझी लेकरं लहान आहेत, तू घरी जा. 10 कोटी हरणी पाडसे 10 कोटी, तू घरी जा ग. ते म्हणते, नाही, मी घरी जाणार नाही. हरणी केविलवाणी दृष्टीने सर्वत्र पाहते, कोणी दिसतं का? कोणीतरी याहो, कोणीतरी माझ्या मालकाला सोडवा. हे सगळं ऐकतोय तो, त्याला पशु पक्ष्याची भाषा कळत आहे. झाडाच्या आडून फिरून येते हरणी, कोणी दिसतंय का सोडवणार? जवळ येते. ताई, फार फिरून आले बघ, पण मला वाटतंय आता यम जवळच आलाय. सोडविता कोणी न दिसे काळी, काळाची उडी पडली आता. मला वाटतं यम जवळच आलाय. आपल्या मालकाला सोडवणार कोणी ते दिसत नाही बघ. थोरली म्हणते, बाई, मी मालकासोबत जाते ग, तू घरी जा. तुझी लेकरं लहान आहेत, वाट पाहत असतील तुझी. तू घरी जा. जाऊन आपले लेकरं सांभाळ बाई, घरी जा तू. घरी तुझे बाळे गोजिरे गोमाते, घरी तुझे बाळे गोजिरे गोमाते, घरी तुझे बाळ गोजिरे गोमाते, घरी तुझे बाळ गोजिरे गोमाते. जाऊन या पोटे धरी त्यासी, जाऊन या पोटे धरी त्यासी, घरी तुझे बाळे गोजिरे गोमटे, घरी तुझे बाळे गोजिरे गोमटे, घरी तुझे
बाळे गोजी रे गोमटी तुझे बाळ गोजिरे गोमटे घरी तुझे बाळ गोजिरे गोमटे घरी तुझे बाळ गोजिरे बाई घरी जाग तू, घरी तुझे बाळे गोजिरी गोमटी, जाऊन या पोटी धरी त्यांची त्यांचा सांभाळ कर. मी जाते मालका बरोबर, तू जा घरी. ती म्हणते नाही ग, कोणाची लेकरं कोणाचं काय खरंय. आपला पती जगामध्ये आहे तोपर्यंत आपलं राज्य चालतं बघ. पती विन व्यर्थ जेणे या संसारी, नामा म्हणे गोष्टी खरी बोले. पती नसेल तर जगणं नरक असतं. मुलं असली तरी आता मला घरी जायचं. पतिविन सुख काय या संसारी, दुःख कल्पवरे भोगावे की. तो जिवंत नसताना पती नसताना दुःखच असते इथं. तू समजावून सांगतो हरीन, तुम्ही घरी जा ग, तुम्ही दोघेही घरी जा. माझ्या प्रारब्धाचा भोग असेल, माझं मरण जवळ आलं असेल, तुम्ही घरी जा. दोघी म्हणतात नाही नाही मालक, आम्ही तुमच्या बरोबर येणार आहेत. नुसते तुमच्या बरोबर नाही मालक, आम्ही तुमच्या आधी जीव देणार आहेत. बघा, येऊ तुझ्या संगे देऊ आधी प्राण, पुढील कारण तुम्ही पहा, आम्ही तुमच्या अगोदर जाणार. बघा मालक, यांचं बोलणं चालतंय आणि तेवढ्यामध्ये तो चंडभिल्ल धनुष्याला बाण लावून यांच्या समोर येऊन उभं राहतो. त्याला वाटतं पळून जातात की काय, जात नाही पळून. त्या मृगाला, त्या हरणाला, त्या काळविटाला बाण लागल्याबरोबर या दोघी जणी त्याच्या समोर येतात. हे पारध्या, हे भिल्ला, आमचा पती तहानेनं व्याकुळ झाला रे, आणि तू त्यांना असं मारू नको. बघ, आमच्या डोळ्या देखत मारूच नको. नको मारू पती तृषेने पिढीला, मारी तू मजला तया आधी. तू त्यांना मारणारच आहेस, पण आम्हाला असं वाटतंय तू त्यांच्या आधी आम्हाला मारलं तर बरं होईल रे बाबा. अरे तुला माहित नाही वैधव्याचं दुःख जगामध्ये काय असतं बघ. तुला आहेवपणाचं सुख सांगते रे, आम्हाला आहेवपणानं स्वर्गात जायला मिळू दे, आमच्या मालकाच्या आधी आम्हाला मार बघ. आयोपनाने धाडी स्वर्ग लोका, आयोपनाने धाडी स्वर्ग लोका. हे पारध्या, आम्हाला माहित आहे रे तू आमचा पती मारणार आहेस बघ, पण आम्हाला त्यांच्या आधी मार रे. आम्हाला दुःख तर आहेच, आमचा पती जाणारच आहे, पण जर तू त्यांच्या आधी मारलंस तर आम्ही आहेवपणाने मरू रे, आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल बघ. आहेवपणाने धाडी स्वर्ग लोका, इतुक्याने सुखा पात्र होऊ. आम्हाला आहेवपणी मरण आलं याच्यात आम्ही समाधान मानू रे, म्हणून मालकाच्या अगोदर आम्हाला मारतो. काकुळती येतात, विनवणी करतात त्या पारध्याची, आणि यांचं सगळं बोलणं ऐकलं नाही. माय बापाची वाट पाहणारी पाडसं घरी होती, ती आली. त्याने हे सगळं पाहिलं ना, आपल्या माईच्या समोर जाऊन उभं राहिली. हे पारध्या, अनाथपणाचं जगणं तुला माहित नाही रे बाबा. अनाथपणाचं जगणं फार वाईट असतं बघ. आई बाप जीवनात जगात नसल्यानंतर आमचं जगणं अनाथ होईल रे. मग आम्हाला अनाथ करू नको, आम्हाला अगोदर मार, आणि मग आमच्या माता पितराशी न करावा घात. मारावे आमुते आधी आता, अगोदर आम्हाला मार, म्हणजे आम्ही सनाथपणी मरू बघ, आम्ही अनाथ होऊन नाही मरणार. हे सगळं ऐकलं आणि त्या भिल्लाच्या हातातलं धनुष्य खळमुण्या गळून पडलं खाली. पूर्वजन्मातलं पाप नष्ट झालं होतं, दुष्ट बुद्धी संपली होती त्याची. मनात यायला लागलं मी किती पापी, यांना मारण्याकरता आलो मी. त्या हरणीच्या मनात ह्याला शिवा,
आम्ही पूर्वजन्मात केल्या न केलेल्या पापाचा भोग भोगतोय रे आम्ही. आत्ता तरी आमचा उद्धार करून आमचं हित कर. शिवाने या हरणीच्या मनातला भाव ओळखला. आता आधीच हा कृपाळू फार भोळा मनातला भाव ओळखला आणि देवाने यांच्या करता स्वर्गावरून सुंदर असं विमान पाठवलं. आधीच कृपाळू भोळा महादेव. वा आधीच कृपाळू भोळा महादेव. हरीच कृपाळू भोळा महादेव. हरीच कृपाळू भोळा महादेव. आधीच कृपाळू भोळा महादेव. आधीच कृपाळू भोळा महादेव. हरीच कृपाळू भोळा महादेव. हरीच कृपाळू भोळा महादेव. जाणतला भाव करुणाचा. कुरंगीचा भाव कुरंगीचा. जाणतला भाव करुणाचा. कृपा केली देवे मानेला सन्मान. 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 आधीच कृपाळू भोळा महादेव जाण तिला भाव कुरंगीचा. कृपा केली देवे मांडिला सन्मान धाडिले विमान दूता हाती. शिवाने त्यांच्याकरता विमान पाठवलं बघा. हरणीचा देह पडला आणि दिव्य देह झाला. चंडभिल्लाचा देह पडला दिव्य देह प्राप्त झाला. सर्वजण विमानात बसतायत आणि विमान यांना घेऊन कैलासाला जातं बघा. शिव फार कृपाळू सगळ्या भाविकांवर प्रेम करणार आहे. तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा, भाव ठेवा. रोज सांगत आलो तुम्हाला, पालाच व्हा पण श्रद्धेने, दगडच व्हा पण श्रद्धेने. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. त्याला काही लागत नाही, देवा कारणे भाव तस्मात. त्याला पैसा देऊ नका, त्याला अडका देऊ नका, भाव ठेवा. ही शिवरात्रीची दिव्य कथा आहे. महाराज म्हणाले ही कथा जी ऐकतात ना, ही शिव महापुराणाची कथा जी ऐकतात ना ते धन्य आहेत म्हणाले. हे कथा ऐकणाऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील म्हणाले महाराज. पापाचा नाश होईल आणि पुण्य वाढेल बघा. शेवटी विश्वनाथ तुमच्यावर कृपा करील म्हणाले महाराज. शिवरात्र कथा धन्य जे ऐकती. शिवरात्र कथा धन्य जे ऐकती. शिवरात्री कथा धन्य जे ऐकते. शिवरात्री कथा धन्य जे ऐकते. शिवरात्र कथा धन्य जे ऐकती. शिवरात्री कथा धन्य जे ऐकती. शिवरात्री कथा धन्य जे ऐकते. ऐकते शिवरात्री कथा धन्य जे ऐकते. इच्छिले जे पावती सर्व काही. इच्छिले जे पाव सर्व काही. पातकाचा नाश पुण्यवाडे फार. पातकाचा नाश पुण्यवाडे फार. पातकाचा नाश पुण्यवाडे फार. पातकाचा नाश पुण्यवाडे फार.
पातकाचा नाश पुण्यवाडे फार पातकाचा नाश पुण्यवाडे फार वाडे फार. शिवरात्री कथा धन्य जे ऐकती इच्छिले पावती सर्व काही पातकाचा नाश पुण्यवाडे फार शेखी विश्वंभर कृपा करी. नुसती कृपा नाही कर शिवबारीक ऐकाना. भोग भोग्या ज्ञान वाढेल संतान. भोग्याचे जीवनात भोग वाढेल, तुमचं ज्ञान वाढेल, तुमचं संतान वाढेल आणि काल करी चरण सेवा त्याची यम तुमची सेवा करी. नामा म्हणे अक्षरी ही दोन्ही जपावी सज्जनी निरंतर. ही शिव नावाची 2 अक्षर सज्जनाने मुखामध्ये ठेवा. तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ही दिव्य शिव महापुराणाची कथा आपण या तुळजाभवानी प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने आपण गेली 7 दिवस श्रवण करत आहोत. गेल्या 6 वर्षापासून चालत असला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम यंदा त्याचं 7वं वर्ष परिपूर्ण होत आहे. भगवती जगदंबेच्या या पुण्य प्रांगणामध्ये तुम्ही सगळे